पड़ना इसका खूंखार है, आंखों की पुतली पड़ना चाहती है इसका। इसमें 24 घंटे नजर रखना। आएगा भाई, क्या बात की रे? उसने कंप्लेंट वापस ले ली। गिड़गिड़ाया था साहब। कोण म्हणाला स्वानंदीचं कन्यादान होऊ शकत नाही म्हणून? मी म्हणाले। का? असं का वाटतंय तुम्हाला? हे विचारणारे तुम्ही कोण? आणि आमच्या घरगुती कार्यक्रमात तुम्ही काय करताय? हे वाडकर मास्तर आहेत, आमचे पाहुणे आहेत। मी आमंत्रण दिले त्यांना। या ना। नमस्कार। माफ करा, म्हणजे मला असं वाटलं होतं की मला इथे पोहोचायला उशीर झाला की काय। नाही, पण इथे आल्यावर लक्षात आलं माझ्या, मी अगदी योग्य वेळी पोहोचलेलो आहे। हा ताई, तर आता सांगा, का म्हणजे तुम्हाला असं का वाटलं की स्वानंदीचं कन्यादान होऊ शकणार नाही म्हणून? अहो, कन्यादान करायला वडील असायला लागतात ना। हिचे तर आई वडील दोघंही नाही आहेत। कन्यादानाचा खरा अर्थ माहिती आहे का तुम्हाला? त्यात माहित नसायला काय झालं? कन्यादान म्हणजे वडील आपल्या मुलीला नवऱ्याला दान करतात। तो झाला शब्दशः अर्थ। कन्यादानाचा खरा अर्थ बापाने मुलीचं दान करणं असं होत नाही। सरकुंदर साहेब, नाही म्हणजे तुमची परमिशन असेल, परवानगी असेल तर थोडंसं बोलू का? अरे ताई, त्याचं काय, मी माझ्या 4 मुलींची लग्न केलेली आहे आणि त्यांच्या कन्यादानाच्या अनुभवातून मी हे सगळं आता सांगतो। काय, कन्या म्हणजे लेक, ती जन्माला आल्यापासूनच बापाला जीव लावते, आपल्या अस्तित्वाने ती त्याच्या घरामध्ये चैतन्य आणते, आपल्या प्रेमाने बापाचं काळीज अगदी पूर्ण भरून टाकतात। पण तीच लेक जेव्हा लग्न करून जाते तेव्हा जाताना आपल्या बरोबर आपलं अस्तित्व, ते चैतन्य, ते प्रेम हे सुद्धा बरोबर घेऊन जाते। ताई, स्त्री ही जगाची जन्मदाती आहे। मग ती मुलीच्या रूपात असली तरी सुद्धा जन्मजात माता ही एक पुरुष दुसऱ्या पुरुषाला दान कशी काय करू शकेल? त्यामुळे कन्यादानात बाप मुलीचं दान करत नाही, तर ती बरोबर घेऊन जात असलेलं त्याचं चैतन्य, सुख, समाधान, प्रेम हे सगळं नवऱ्या मुलाला तो दान करत असतो। खूप छान प्रवचन दिलं तुम्ही, मस्त भाषण। पण ह्या मुलीला वडीलच नाहीयेत हे तर मान्य कराल ना? मग उरता उरला प्रश्न, हिचं कन्यादान कोण करणार? ताई, स्त्रिया आजकाल कुठल्याही क्षेत्रामध्ये पुरुषांपेक्षा मागे नाही। आपल्या मुलांचं संगोपन सुद्धा ती अगदी खंबीरपणे एकट्याने करू शकते, शक्य की नाही? काय म्हणतात तुम्ही त्याला हल्ली? सिंगल मदर, है ना? वडील नसलेल्या
लवकर गेलेल्या किंवा आई वडील दोघेही वेगळे झालेल्या मुलांच्या आया सुद्धा आपल्या मुलांना आईच्या प्रेमाप्रमाणेच वडिलांचे संस्कार आणि वडिलांचं प्रेम सुद्धा देतात, त्यांचं रक्षण सुद्धा करतात. आई आणि बाप दोन्ही जबाबदाऱ्या अगदी समर्थपणे पेलतात. या आपल्या वॉर्डन मॅडमचंच घ्या ना. त्यांच्या कार्याचं मला नेहमीच कौतुक वाटत आलंय. म्हणून तर त्यांच्या संस्थेशी, त्यांच्या हॉस्टेलशी एवढ्या वर्षांचे माझे ऋणानुबंध आहे. म्हणजे त्या मुंबईमध्ये शिकण्यासाठी किंवा अगदी नोकरीसाठी आलेल्या मुलींना त्यांचं स्वतःचं असं हक्काचं, मायेचं आणि सुरक्षित असं घर देतात. अगदी आईच्या मायेने त्यांना जीव लावतात. मला तर असं वाटतंय की स्वानंदीचं कन्यादान करण्यासाठी त्या अशा खंबीरबाई शिवाय योग्य माणूस कुठला असेल आणखी. स्वानंदीचं कन्यादान होणार आणि ते वॉर्डन मॅडमच करणार. वास, तुम्ही माझं इतकं कौतुक केलं, तुमचे धन्यवाद. तुम्ही तुमच्या 4ही मुलींची लग्न लावून दिली, त्यांचं कन्यादान केलं, त्यांना आशीर्वाद दिला. आज तुमच्या सगळ्या मुली आपापल्या गोकुळात आनंदाने नांदतात. मास्तर, बहीण म्हणून एक विनंती करू. माझ्या मुलीचं स्वानंदीचं कन्यादान तुम्ही कराल. तिला आशीर्वाद द्या, तिचा संसार सुखाचा हो, सदैव आनंदात नांदो, एवढीच इच्छा. बरं, ठीक आहे. स्वानंदीचं कन्यादान हा अशोक वाडकर करे. खेळ चालला चालला रमल्या कशा बाहुल्या, दिसवा वळायाला तशा लांबल्या सावल्या. उड आभाळी पाखरा, उड घरटा बाहेर, आहे सदा तुझसाठी तुझ हक्काचं माहेर. पाणावले डोळे अनगुंतलेला प्राण, एक उंबराची वेस मागतेच कन्यादान, मागतेच कन्यादान. स्वानंदी, मला मी तुझं कन्यादान केलं म्हणजे माझी जबाबदारी संपली असं होत नाही. उलट तू आता माझ्या सख्या मुलींसारखी, तू सुद्धा माझी मुलगीच, म्हणजे माझीच जबाबदारी आहे. आणि कुठल्याही बापाची जबाबदारी कन्यादानानंतर संपत नाही. त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्याची मुलगी ही त्याची जबाबदारी असते. काळजी नको करू. म्हणे माझ्या पोरीला जप. तिला कायम सुखात आनंदात ठेव. ए बाळा, तू सुद्धा लक्षात ठेव. कुठल्याही परिस्थितीत कधीही तुला माझी मदत लागलीच ना तर फक्त हाक मार या बापाला. कायम तुझ्या मदतीसाठी मागच्या पुढच्या कुठलाही विचार न करता धावून ये. थँक्यू. अरे नको 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 नको.
माझ्या पाया पडू नका. पाया पडायचंच असेल ना आलोच. तुम्ही 2 मिनिटं इथे थांबा फक्त, मी लगेच येतो. सॉरी आनंदी, आता ही गाठ सोडवण्यासाठी आपलं कोणीतरी हवं असतं आणि माझ्या आयुष्यात नाही तसं कोणी. सॉरी. मी आलोच 2 मिनिटात. आलोच. सॉरी, म्हणजे ते माप नाहीये माझ्याकडे आणि कलशही नाहीये, त्यामुळे या पेल्यातच तांदूळ भरून आणले. आता कसंही का होईना पण आपलं लग्न झालंय ना. माझं तुमचं आणि तुमच्या बाळाचं या माझ्या छोट्या घरात स्वागत आहे. प्लीज या पेल्यालाच माप समजून ओलांडा आणि आपल्या घरात या. सॉरी, खूप पसारा आहे घरात. त्याचं काय झालं ते काल झोपायला उशीर झाला आणि उशिरा उठलो तर लगेच लग्नाच्या गडबडीत जावं लागलं आणि तिथे हे सगळं घडलं. म्हणजे आपलंच लग्न लागलं. मला काही कल्पना नव्हती ना, म्हणजे तुम्ही आपलं लग्न तुम्ही येणार इथे. नाही मी आवरून ठेवलं असतं ना सगळं. मला तरी कुठे माहिती होतं आपलं लग्न होणार आहे. स्वानंदी, तुम्ही बसा ना. प्लीज बसा ना, मी आवरतो सगळं. सॉरी, म्हणजे हे किती आवरलं तरी घर छोटं आहे ना, त्यामुळे पसारा दिसणारच आहे. घर नाही मोठं करू शकणार. तुम्हाला ही उशी घ्या ना. हा, रिलॅक्स बसा. मी पाणी घेऊन येतो तुम्हाला. मी पाणी विचारलंच, मी आलोच. स्वानंदी, मला तुम्हाला सॉरी बोलायचं आहे. म्हणजे अगदी सुरुवातीपासून. म्हणजे साहेबांनी अचानक
तुमचं आणि सुजितचं लग्न अनाऊन्स केलं, त्या लग्नासाठी मी तुम्हाला कन्व्हिन्स केलं, आणि आता अचानक ऐन लग्नातून सुजितने माघार घेणं, परत अचानक साहेबांनी तुमचं आणि माझं लग्न अनाऊन्स करणं, त्यात मी तुमचं मत जाणून न घेता परस्पर होकार कळवला, होकार दिला, आपलं लग्न झालं. हे सगळं इतकं गडबडीत अचानक घडलं. या सगळ्यांसाठी सॉरी. आनंदी, खरं सांगायचं तर मला खरंच हे अपेक्षित नव्हतं. म्हणजे हे सगळं इतकं घाईघाईत घडलं ना की काही लक्षात यायच्या आत सगळं घडून गेलेलं होतं. म्हणजे इतरांना सोडा, आपल्यालाही लक्षात यायच्या आत आपलं लग्न झालेलं होतं. स्वानंदी, मला असं वाटतंय की जे झालंय ते इथून पुढे शक्य तितक्या चांगल्या पद्धतीने आपण पुढे नेऊयात. म्हणजे हे जे घडलंय ते योग्य आहे की अयोग्य आहे हे येणारा काळच ठरवेल ना. स्वानंदी, म्हणजे मला असं वाटतंय की इथून पुढचं आयुष्य आपण दोघांनी एकत्र घालवावं असं नियतीच्या मनात आहे. नाही म्हणजे बघा ना, याआधी आपली चांगली मैत्री होती, इथून पुढेही ती अशीच राहावी असं मला वाटतं. म्हणजे आपण मित्र म्हणून एकमेकांना ओळखतोच, पण नवरा बायको म्हणून एकमेकांना समजून घ्यायला, ओळखायला जरा काळ जाऊ द्यावा लागेल. आणि हे सगळं ज्याच्यामुळे घडतंय तो सुजित. सुजित तो आता कुठे गेलाय कुणालाच माहित नाहीये. स्वानंदी, याआधी सुजित अनेकदा घर सोडून गेलाय, पण तो कुठे गेलाय हे मला माहित असायचं. मी त्याला घरी घेऊन यायचो, पण यावेळी तो कुठे गेलाय मलाही माहित नाहीये. भीती फक्त या गोष्टीची वाटते की त्याने रागाच्या भरात चुकीचं पाऊल नको उचलायला. तुमचा एकुलता एक सख्खा मुलगा घरातनं गायब आहे. तुमच्या खासदार असण्याचा काय फायदा? कुठे गेले तुमची यंत्रणा आणि सगळे कार्यकर्ते? तुमच्या मुलाचा शोध घेऊ शकत नसतील तर? हॅलो सर, मी PSI कांबळे बोलतोय. हा बोला सर, आम्हाला इथे क्रीक जवळ सुजित रावांची गाडी सापडली. सुजितची गाडी? बघा जरा, सुजित आतमध्ये आहे का? नाहीये सर. गाडीचा ऍक्सिडेंट वगैरे काही झालाय का? नाही सर, गाडी ओके. ते गाडीचं सोडा, मला सुजित हवाय. तुम्ही ताबडतोब त्याला शोधा. पुढचा फोन कराल ना तर तो सापडल्याचा फोन करा मला. ठीक आहे साहेब. काय झालं सुजितला? तो बरा आहे ना? ठीक आहे ना तो? अरे तो सापडला असतं तर मी काय तुम्हाला सांगितलं नसतं का? अरे हा कुठेतरी गाडी रस्त्यात सोडून निघून गेलाय. आणि किती बेजबाबदार आहे तुमचा हा मुलगा. ना घरच्यांची त्याला काही पडली ना गाडीची काही पडली. मनाला येईल तसं वागतो तो. मग तुमच्या मनासारखं वागून त्या पोटुशा स्वानंदी बरोबर लग्न करून त्याने पायावर धोटा मारून घ्यायला हवा होता. बरं झालं तर गेला ते. हे लग्न तरी टळलं. आणि माझ्या मुलाला बोल लावू नका हा. तो घरातनं गायब व्हायला तुम्ही कारण आहात. आता घरात बसून काय करताय? बाहेर जाऊन त्याला शोधा ना, कुठे आहे तो. मी बाहेर जाऊन शोधू त्याला? पोलीस आहेत ना, ते त्यांचं काम करतायत. सापडला की सांगतील आपल्याला. तुम्ही बाहेर जाऊन त्याला शोधणार नाही ना?
काही करणार नाही ना तुम्ही? आम्हाला विसरली नाहीस ना? अगं वेडी आहेस का? तुम्हाला कसं काय विसरेन मी? स्वानंदी, तुझा बेडरूम कसा आहे? मोठा असेल ना? आणि काय ग, मणी सर बरे तुला कॉलवरती बोलून देत आहेत. एक काम करू का, तुला व्हिडिओ कॉल करू का? म्हणजे तुम्ही दोघं दिसाल आम्हाला. तुमच्या जिभेला हाडच नाहीये, काही बोलताय. हॅलो, कशी आहेस? तुला काही त्रास होत नाहीये ना? घरातले सगळे नीट वागतायत ना तुझ्याशी? कोण मुलगी ही? स्वानंदी? हा, ही नोकराची बायको. मी नसते नोकराचं स्वागत बिगत करत. हो मॅडम, सगळं छान आहे इकडे, तुम्ही नका काळजी करू. पण तुम्ही अजून झोपला नाहीत? आता फोन ठेवला की लगेच झोपणारच होता मी. खरं तर मी तुला उद्या फोन करणारच होते. लग्न झाल्यानंतर मुलीला माहेरी 5 परतवण्याच्या कार्यक्रमासाठी बोलवलं जातं. तू आणि मणी याल ना? बरं मॅडम, मी मणी सरांना विचारून कळू? ठीक आहे. आणि स्वतःची काळजी घे. हा, खरं सांगू तुझी खूप आठवण येते ग. मलाही तुमची आठवण येते. काळजी घ्या. साहजिकच आहे ना, माणसाची सवय लागली ना की ती सुटायला थोडा वेळच लागतो. पण तू या सगळ्या गोष्टींचा अजिबात विचार करू नकोस. हा, तू छान मणी बरोबर संसार कर. मागच्या सगळ्या वाईट आठवणी विसरून जा. तुझ्या आयुष्याला नव्याने सुरुवात झाली. सुखी संसार कर. आणि कधी काही लागलं तर मला फोन कर. हा, तुझी आई तुझ्या बरोबर आहे, विसरू नकोस. गुड नाईट. गुड नाईट स्वानंदी. काळजी घ्या. मणी अजून आला नाहीये, त्याचा फोन लागत नाहीये आणि स्वतःही काही फोन केला नाही. काय करायचं आता? सुजित कुठे आहे? हा, तुला सांगितलं होतं सुजितला आणल्याशिवाय घरात पाऊल टाकू नकोस म्हणून. मग तू का आलास? कुठे आहे सुजित? त्याला शोधायला गेला होतास का फेरी मारायला गेला होतास? बोल ना खरं. शालिनी, जरा शांत राहा. मणी सांग बरं, सुजित कुठे? सापडला का? मी क्रीक बीच कडे जाऊन आलो. तिथे गाडी आहे सुजितची. मी आजूबाजूला गार्डन, बार, पब, हॉटेल सगळीकडे शोधलं पण कुठेच नाहीये. फोनही केला त्याला, फोनही लागत नाहीये. काहीच ट्रेस होत नाहीये. माझा तल्लाचा पोट कुठे गेला असेल? तुम्ही जबाबदार आहात. जर माझ्या सुजितला काही झालं ना, मी तुम्हाला तोडणार नाही सांगते. मला माहित नाही माझा सुजित हवाय मला. तुम्ही अख्खी पोलीस यंत्रणा कामाला मला काही माहित नाही. माझा सुजित हवाय मला. शालिनी, शांत राहा. काय चाललंय तुमचं हे? हा, कसला तमाशा लावलाय? आणि तुम्ही कोण आहात विसरलात का? खासदार सरपोतदारांच्या पत्नी आहात. आणि सुजितराव स्वतःहून पळून गेलेले आहेत कारण त्यांना हे लग्न करायचं नव्हतं. अरे तो काय कुकुलं बाळ आहे का की कोणी त्याला पळवून नेईल? आणि इथे तुम्ही हंबरडा फोडत बसलाय. शोभतं का तुम्हाला हे? चिडून गेलेली माणसं पळवून नेलेल्या माणसांपेक्षा जास्त डेंजर असतात. त्याने आपल्या जीवाचं काही बरं वाईट केलं तर काही करणार नाही. तो स्वतःच्या जीवाला तोशीष पडेल असं काही करणार नाही सुजितराव. आणि हे बघा, पैसे खिशातले संपले ना की परत येईल तो. आणि तसंही मी पोलीस यंत्रणेला आणि माझ्या कार्यकर्त्यांना कामाला लावलेलं आहे, तेव्हा काळजी करू नका तुम्ही. मणी, तुझा
स्वानंदी तुझी वाट बघत असेल. आणि तुम्ही आता चला, रडत बसू नका. सुजित सापडेल. या या, आराम करा. या. स्वानंदी, मी त्या दिवसाची वाट बघेन ज्या दिवशी तुम्ही सगळा स्ट्रेस घालून जागतेपणी माझा हात धराल. स्वानंदी, तुझं आणि मणीचं लग्न होणं ही माझीच इच्छा होती, कारण माझ्या इच्छेशिवाय या जगात पानही हलत नाही. इथून पुढे तुझ्या आयुष्यात सगळं काही चांगलं घडणार आहे. तुला भरपूर सुख मिळणार आहे. म्हणूनच मी तुझ्या आयुष्यात आणलेल्या या नव्या वळणावरून पुढच्या आनंदी प्रवासाला सज्ज हो. तुझं आणि मणीचं एकत्र भविष्य खूप सुखी आणि आनंदीच असणार आहे. तुमचं लग्न हे त्या दिशेने पहिलं पाऊल आहे. माझा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहे. मणी सर, आपल्या दोघांनाही हे नातं स्वीकारायला वेळ लागेल आणि तो वेळ दोघांची परीक्षा घेणारा असेल. देवी आई, आम्हाला दोघांनाही शक्ती दे. तुम्ही कधी आलात? तुम्ही स्वतःच्या विचारात अडकलेला होता ना, तेव्हाच. कसला विचार करताय? काय टेन्शन वगैरे आहे का? नाही. पोहे घेऊन आलो होतो आपल्यासाठी. आलोच. हे सविता मावशीच्या मेस मधले गरमागरम पोहे. सविता मावशी? तुम्हाला सांगितलं नव्हतं का, मी वेळी प्रसंगी तिथेच जातो जेवायला. म्हणजे माझ्यासारख्या अनाथ किंवा अनेक बॅचलर मुलांचा मुलींचा आधार. तरीच मी ना रात्री डबे चेक करत होते. अहो, स्वयंपाकाचं काहीच सामान नाहीये घरात. हल्ली तुम्ही स्वयंपाक करत नाही का घरात? हा, फार नाही करत. आणि
तसा वेळही नसतो ना.